डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा 6 डिसेंबर रोजी 63वा महापरिनिर्वाण दिन साजरा करण्यात येतो आहे। त्यांच्या महापरिनिर्वाण दिन लाखो अनुयायी नतमस्तक होत आहेत। अमरावती शहरातील इरविन चौकामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा आहे। या पुतळ्यानजीक अभिवादनासाठी अनुयायांनी रांगा लावल्या। शुभ्र वस्त्र परिधान करून अनुयायी येथे आले। त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना वंदन केलं, पुतळ्याला हार अर्पण केलं, मेणबत्ती लावून आदरांजली वाहिली। डॉक्टर बाबासाहेबांनी अनेक मूल्यांचं संवर्धन होण्याची गरज व्यक्त केली आहे। बाबासाहेबांनी शिक्षणाला वाघिणीच्या दुधाची उपमा दिली आहे। माझं नाव दक्षता घोडेस्वार आणि इथे अमरावतीला इरविन चौक इथे बाबासाहेबांचं 6 डिसेंबर महापरिनिर्वाण होतं, त्याच्या दर्शनासाठी मागासवर्गीयांसाठी त्यांनी शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून दिल्या। दलित शोषितांना स्वस्त पण दर्जेदार शिक्षण मिळावं असा बाबासाहेबांचा कटाक्ष होता। बाबासाहेब स्त्री पुरुष समता देखील मानत होते। स्त्रियांचा सन्मान झाला पाहिजे अशा मताचे ते होते। याशिवाय लोकशाहीला लोकनिष्ठेची गरज आहे असंही ते म्हणत। हे सांगताना ते म्हणतात की दक्षिण आफ्रिकेत जेव्हा भारतीय जनतेवर अन्याय होत होते तेव्हा तेथील रेव्हरंड स्कॉट या गोऱ्या माणसाने भारतीयांवरील अन्याय दूर करण्याची पराकाष्ठा केली। तसेच गोऱ्या वंशाची मुले भारतीयांच्या बाजूने लढली। भारतात प्रत्येक खेड्यात दक्षिण आफ्रिका असूनही भारतात मात्र सवर्ण जातीतील माणूस वर्गीकृत समाजाची बाजू घेऊन क्वचितच लढताना दिसतो। आपल्याकडे लोकनिष्ठेचा अभाव आहे। तेव्हा आजच्या मळब दाटून आलेल्या राजकीय सामाजिक परिस्थितीत बाबासाहेबांच्या समतावादी मूल्यांचं संवर्धन संगोपन होण्याची खरी गरज आहे। विदर्भ न्यूज चॅनेल परिवाराच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना महापरिनिर्वाण दिनी शतशत नमन।